अगं झाला की नाही तुझा डबा? मला ऑफिसला जायला उशीर होतोय. हो करतीये, मला काही 4 हात नाहीयेत. अगं पण मला ऑफिसला जायला उशीर होतोय. मग तुम्ही थोडी मदत केलीत तर? आता तुला इथं मदत करत बसू का ऑफिस मध्ये जाऊन काम करू? हो का? तुम्ही एकटेच ऑफिसला जाता वाटतं आणि मी घरात माशा मारत बसते. हो ना, मला सुद्धा ऑफिसला जायला लागतं. ऑफिसला जाऊन मरमर काम करायला लागतं. तिथून परत घरी यायचं आणि इथं परत काम करायचं. अरे वा, अगोदर सगळं हे तू सगळं करायचीस, पण आता या नवीन घरात आल्यापासूनच तू अशी का वागतेस? बाप रे, म्हणजे नवीन घरात जाऊन त्यांची भांडणं होत होती. म्हणजे खरं तर नवीन घरात गेल्यानंतर छान मूड असतो, पण त्यांची भांडण म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की त्या वास्तूमध्ये काहीतरी दोष होता म्हणून त्यांची भांडणं होत होती? वास्तूत दोष तर नक्की होता, पण अनुराधाताई प्रत्येक वास्तू ही तशी पवित्रच असते. बर, परंतु काही कारणास्तव ती दूषित होत असते. आता तुम्ही याचा जर नीट अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की त्या घरामध्ये आग्नेय दिशेला पाणी आहे. जर छोटा बंगला असेल तर त्या बंगल्याच्या आग्नेय कोपऱ्यात पाणी असेल, किंवा तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल फ्लॅट सिस्टीम मध्ये आणि जर तुमच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तुमचं सिंक आला असेल तर अशा प्रकारच्या कटकटी ह्या नक्की होणार. याला उपाय पण आहे बरं का. मग आता सिंक आहे तर मग तुम्ही म्हणाल सिंक इकडचा काढा, इकडे बसवा. तुमचा बिल्डर म्हणेल की आउटलेटचा प्रॉब्लेम, नळ देता येत नाही, आउटलेट देता येत नाही, मग काय करायचं? ह्या प्रश्नावरती उत्तर विश्वकर्म्यांनी हजारो वर्षापूर्वी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे की तांब्याच्या तांब्यामध्ये खडे मीठ, कोळसा, लोखंड आणि तांब्याचे तुकडे समप्रमाणात भरून त्या ठिकाणी पुरावे. नीट विचार करा बरं का. हे लिहिलंय कोणी? विश्वकर्म्यांनी. संस्कृत श्लोकामध्ये लिहिलंय की आग्नेय कोपऱ्यात पाणी असेल तर हा उपाय करावा. आणि तर तुम्ही नीट जर सायन्सचा विचार केलात तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आपण जेव्हा घराचं आर्थिंग करतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टी त्या आर्थिंग मध्ये पुरत असतो. तांब, खडेमीठ, लोखंड, कोळसा. आता तुम्हाला थोडस जर माहिती असेल इलेक्ट्रिसिटीची तर तुम्हाला गंमत सांगतो की जर तुमच्या खांबावरची न्यूट्रल कट असेल आणि तुमच्या घराचा आर्थिंग चांगला असेल तर अख्ख्या घरातल्या लाईट लागतात, फक्त टीव्ही कॉम्प्युटर लागणार नाही. तुम्ही विचारा का, कसं काय बरं? याचा अर्थ घराचा जर आर्थिंग चांगला असेल तर संपूर्ण घराचं लाईट लागतो. याचा अर्थ आर्थिंग मध्ये ताकद असते. तशा प्रकारचा आर्थिंग म्हणजे गरम राहणारा एक प्रकारचा फेज त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये निर्माण केला. आपण त्या आग्नेय कोपऱ्यात नाही पुरता आलं तर ठेवला तरी पण चालतं. याच्यामुळे कटकटी थांबतील. तसंच आग्नेय कोपऱ्यामध्ये एखादा बल्ब लावला तुम्ही खालच्या दिशेला तोंड करून सतत धगधगता, किंवा खालच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही लाल रंग इकडे 2.5 फूट इकडे 2.5 फूट अशा 2 भिंतींना 2.5 फुटाचा जर लाल रंग लावला की जेणेकरून तिथे सतत गरमाहट राहिली पाहिजे. म्हणजे पाणी वर राहील आणि खाली गरमाहट राहील, अशी गरमी राहील, त्याच्यामध्ये सतत गरम राहील. तुम्हाला गंमत सांगू, ह्या वस्तू पुराण जर त्या ठिकाणी झाड लावलं तर झाड पण जगत नाही. आणि जर तुम्ही हात लावून तिथे पाहिलात नसू तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे गरम लागतं. याचा अर्थ जो वातावरणातली जी ऊर्जा आहे, निगेटिव्ह ऊर्जा, ती त्या ठिकाणी ऍब्झॉर्ब होते आणि तुमचं ती पाठ सोडते. तुम्ही म्हणाल हे मला अजूनही कळलं नाही, असं तुमचा प्रश्न तुमच्या चेहऱ्यावरून मला जाणवतोय बरं का. आता तुम्हाला गंमत सांगतो की संपूर्ण या सगळ्या घरामध्ये आपण लोखंडाची बर किंवा खिस जो असतो तो पसरू आणि एक मोठं लोहचुंबक एवढ्या आकाराचं घराच्या मधोमध ठेवू आणि उद्या सकाळी येऊन पाहू. तुम्हाला मोठी गंमत वाटेल की ते सगळं घर स्वच्छ झालेलं असतं. ती सगळी लोखंडाची बर त्या लोहचुंबकाला येऊन चिकटते. तशीच ही ऊर्जा जी एक्सेस ऊर्जा आहे ती त्या त्या ठिकाणी जाते. म्हणून ते आर्थिंगचं मटेरियल तिथे पुरलं. आपण हे मी नाही सांगत, हे शास्त्रात लिहिलेलं आहे. ईशान्य कोपऱ्यात थंडावा म्हणून असं जर आपण इकडे केलं तर ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण छोट्याशा चांदीच्या कळशामध्ये गंगाजळ भरून ते पण पुरलं पाहिजे, कारण त्याच्यामुळे थंडावा निर्माण होतो. असे एक ना एक अनेक उदाहरणं आहेत, अनेक तोडगे आहेत की ज्यामुळे वास्तू बॅलन्स होते बिना तोडफोड तोडग्यांनी. आता साधं गणित आहे ना की अग्नी म्हणजे काय, आग्नेय म्हणजे काय, अग्नी, आणि अग्नीवरती पाणी म्हणजे काय. तर अग्नी आणि पाणी या जशा परस्पर भिन्न गोष्टी आहेत त्या जमत नाहीत. मग ज्या ठिकाणी अग्नी त्या ठिकाणी कटकट, ज्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी कटकट. म्हणजे अग्नी पाणी एकत्र आलं की कटकट या चालू झाल्या. त्याशिवाय ईशान्य कोपऱ्यात जर संडास असेल तरी सुद्धा अशा प्रकारच्या कटकटींना आणि दुर्दैवाला सामोरं जावं लागतं. म्हणजे अगदी सांगायचं तर घटस्फोटापर्यंत गेलेली भांडणं ईशान्य कोपऱ्याचा संडास बंद केल्यानंतर पुन्हा सुखाने नांदायची उदाहरणं मी पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत.